निर्मला सीतारामन यांचं नाव किंवा यांना बघितलं की जणू मिडल क्लासपासून ते श्रीमंतांपर्यंत त्यांना चिंता वाटायला लागते की आता कोणत्या गोष्टीवर आणि किती टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. जैसलमेर राजस्थान येथे नुकतीच पार पडलेल्या निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 55व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत काही बदल आणि विचार करण्यात आले आणि त्यातील काही बदलांवरून सामान्य जनतेचं पुन्हा एकदा कर भरून कंबरड मोडणार का असा प्रश्न उपस्थित होते. थोडा दिलासा तर बाकीच्यांना काही निराशा झालेली आपल्याला दिसून येते. नमस्कार, माझं नाव ओमकार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत की काय स्वस्त आणि काय महाग होणार आहे या जीएसटी परिषदेवर. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला फार महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ इथे बघायला भेटतील. तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरू करूया. नंबर 1, जसं की तुम्हाला माहिती असेल की लाईफ इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स प्रीमियमवर दोन्हीवर 18% जीएसटी दर हा लागू होतो. या बैठकीत त्यावर काही टक्के फार कर कमी होईल असं वाटलं होतं, पण याबद्दल लोकांना निराशा भेटली आणि याबद्दलचा निर्णय पुढे ढकलण्यात गेला. जर एंडोनमेंट प्लॅन असेल तर त्यावर सुरुवातीला म्हणजेच पहिल्या वर्षी 4.5% जीएसटी भरावा लागेल आणि दुसऱ्या वर्षापासून मग 2.25% कर आकारला जाईल. नंबर 2 म्हणजे प्रीपॅक केलेली आणि मसालेदार पॉपकॉर्नवर 12% जीएसटी, तर अनपॅक केलेल्या आणि लेबल नसलेल्यांवर 5% कर आकारला जाईल. आणि यासोबत जे तरुण वर्गामध्ये कॅरमलाइज पॉपकॉर्न प्रचलित आहे आणि थिएटरमध्ये पिक्चर बघायला गेलो ते याचा आस्वाद नक्की घेतात, तर त्यावर 18% जीएसटी लागू करण्यात आलेला आहे. पण या निर्णयानंतर सोशल मीडियावर काही मीम्स व्हायरल झाले, त्यामुळे सरकारने याबद्दल काही टॅक्स कमी करण्यात आला असं सांगण्यात येते. नंबर 3 म्हणजे शक्यतो मिडल क्लास व्यक्ती सेकंड हँड कार घेणे फायदेशीर मानतात आणि ते खरं सुद्धा आहे, कारण एकतर ती स्वस्तात मिळून जाते आणि त्यावर तुम्हाला चांगलं मॉडेलसुद्धा भेटून जातं. पण आता यावरही तुम्हाला विचार करावा लागू शकतो, कारण सरकारने याबद्दलही निर्णय घेतला आहे. जर तुम्ही नोंदणीकृत विक्रेत्यांद्वारे वापरलेली किंवा जुनी वाहने विकल्यास त्यावर 18% कर आकारला जाणार आहे. पण जर 2 व्यक्तींमध्ये थेट विक्री असेल तर वाहनावर कोणताही कर लागणार नाही. नंबर 4 म्हणजे तांदळाच्या पिठावरील कर 18%वरून 5% करण्यात आले आणि कर्जाच्या अटींचे पालन न करणाऱ्या कर्जदारांकडून बँका किंवा बिगर बँकिंग वित्तीय संस्था म्हणजे NBFCs यांच्याकडून आकारल्या जाणाऱ्या दंडात्मक शुल्कावर जीएसटी लागू होणार नाही असं स्पष्ट करण्यात आले. पुढे 50% फ्लाय ॲश असलेल्या SSC ब्लॉक्सवर 12% जीएसटी दर लागू केला जाईल असं सांगण्यात आले. शेतकऱ्यांकडून थेट पुरवलेल्या काळी मिरी आणि मनुका यावर जीएसटी लागणार नाही, याला जीएसटीतून सूट देण्यात येईल. म्हणजेच काळी मिरी जेव्हा शेतकऱ्यांनी पुरवली असतील तेव्हा ती जीएसटी भरण्यास जबाबदार नाही असंही स्पष्ट करण्यात आले. पॉपकॉर्न सारख्या वस्तूवर टॅक्स लावणं कितपत बरोबर आहे, तुम्हाला यावर काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण घडामोडीच्या व्हिडिओसाठी. आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.